आपल्याला माहीत आहे की माजी विद्यार्थी हे जे असतात ते त्या विभागाचा आरसा असतात. म्हणजे असं म्हटलं एक्स स्टुडंट ऑफ द डिपार्टमेंट इज द मिरर ऑफ द डिपार्टमेंट. म्हणजे माजी विद्यार्थी हे त्या विभागाचा आरसा असतात. महाविद्यालयातील आजी विद्यार्थी जे असतात ते माजी विद्यार्थ्याने काय यश संपादन केलेलं आहे, कोणत्या मार्गाने यश संपादन केलेलं आहे हे पाहून त्यांच्या मार्गावरती पुढे पुढे जात असतात. त्यामुळे अशा पद्धतीचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करावा असं महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर नगरकर साहेबांची संकल्पना होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज या ठिकाणी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महाविद्यालयामध्ये भूगोल विभागाने जिओ फिस्ट अंतर्गत 7 दिवस विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. आज त्यातला 30रा कार्यक्रम आहे. पहिला होता तो म्हणजे आत्ताचे जे काही SY TY आणि MA चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक सहलीचं आयोजन आणि ते आपण महाबळेश्वर या ठिकाणी केलेलं आहे. नंतर दुसरा कार्यक्रम होता की आपण एक व्यवसायाभिमुख जॉब ओरिएंटेड अशा पद्धतीचा एक शॉर्ट टर्म कोर्स की आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला विना भांडवल एखादा व्यवसाय करता यावा हा उद्देश प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून ट्रॅव्हल अँड टुरिझम अशा नावाचा एक शॉर्ट टर्म कोर्स चालू केलेला आहे. आणि त्या कोर्स अंतर्गत आपण श्री राहुल नवले जे आहेत त्यांची स्वराज टूर्स अँड ट्रॅव्हल नावाची जी कंपनी आहे त्याच्याशी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग सामंजस्य करार केला आहे आणि त्यांचं या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं होतं की स्वानुभव म्हणजे शून्यातून एखादा माणूस किती यश संपादन करू शकतो हे त्या व्यक्तीच्या बोलण्यातून स्वानुभवातून जर विद्यार्थी कारण असं नाही पहिले केलेले कांड यांच्या समोर येत ते कोर्टाला माहितच. शाळेचे प्राचार्य साहेब, नगराध्यक्ष साहेब, किरण नाना, सागर लाळगे आणि आज जर कोणाला काही मागायचं असेल किंवा म्हणायचं असेल तर प्रथमतः जाधव मॅडमला सॉरी बोलतो. त्याचं कारण असं सर की आमच्या बॅचचे आम्ही सगळे टुकार बोलत असतो आणि सांगायचा उद्देश म्हणजे माझ्या बाबतीत कसलंही काय घडलेलं नाही. आता किरण माझी परिस्थिती पहिल्यापासून नॉर्ड होती. खायला प्यायला सगळं होतं, फिरायला गाडी होती, फक्त कॉलेजला यायचं, फक्त लेक्चरला बसायचं नाही. ही आमची बॅच. त्यातून असं झालं की 10वी पास झालो. अडसूळ सर त्यावेळेस प्राचार्य होते MG विद्यालय. 10वी पास झालो त्यावेळेस असं होतं की थोड्याफार कॉप्या चालायच्या पण आमच्या वेळेस कॉपी चालली नाही. 25% निकाल लागला MGचा. MG विद्यालयाचा 25% 10वीचा निकाल लागला. त्यात तुम्ही मला वाटतं काहीतरी 38-40% घेऊन पास झाला त्यावेळेस 10वीला. आणि पास झाल्यानंतर सांगळे सर मला वाटतं प्राचार्य होते. त्यावेळेस सांगळे सर असं सांगायचे आम्हाला की सायन्सला ऍडमिशन घे. सर मीच कसा पास झालोय मला माहिती. जिथं चुलते होते ते कॉप्या द्यायचे, आपलं ते चालायचं, त्याच्यामुळे झालो पास. परत आलो 12वीला त्यांनी थोडासा ताप देऊन अभ्यास करायला लावला. अभ्यास म्हणजे थोडं सर मॅनेज करा हे करून तसं कॉप्या करून परत 56% पास झालो. हे करत असताना मग 10वी 12वी पास झाला याचा गर्व झाला आणि FYला नापास झाला. FYला 1 वर्ष घरीच होतो. परत नंतर घरच्यांनी सांगितलं ग्रॅज्युएशन तरी पूर्ण तर कोण द्यायचं. त्या कारणास्तव ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्याच्यानंतर कुठं ऍडमिशन घ्यायचं म्हणून पुण्याला ऍडमिशन घ्यायचं. का तर पुन्हा सिटी त्यावेळेस आता पण वाटतं पुण्यात ऍडमिशन असावं. मोठ्या बापाचं मी गाडी गुडी सगळं फिरायला म्हणून कसं ऍडमिशन घ्यायचं तर मोठ्या बाबाचं LLBला ऍडमिशन होतं, माझं LLB घ्यायचं. त्याच्यानंतर असं झालं की फर्स्ट इयरला LLBच्या फर्स्ट इयरला सेमिस्टर पद्धत होती. फर्स्ट सेमिस्टरला 6 विषय होते, 6 गेले. सेकंड सेमिस्टरला बसायचं नाही असं ठरवलं. तर घरच्यांनी सांगितलं ऍडमिशन तर घेतलंय, एवढं फी तर भरली, जाऊन तेवढं बघ काय होतंय का. परत बसलो, परत
सेकंड सेमिस्टरला चे 6 आणि पहिले 6 असे 12 विषय घेऊन बसलो आणि 12 विषय सोडले. ते कसे सोडले? त्याच्यानंतर परत टिकिटी बसली नाही आणि काय नाही. सेकंड इयर मग थोडासा आठवा आला. आता हे कसं सुटलं पाहिजे. तर तो वकील झालो. वकील झाल्यानंतर कर्जत मधल्या काही जुन्या आठवणी होत्या. इनपुट होतं नेटिव्ह आणि त्या साली मी आर्टला होतो. आणि मी म्हटलं घरी जाऊन म्हटलं काय हे आर्ट बेट काय उपयोगाचं नाही. पण डझंट मॅटर हू इज द क्वालिफिकेशन इज इम्पॉर्टंट. मी सांगू शकतो तुम्हाला सगळ्यांना क्वालिफिकेशन करा तुम्ही. आणि जर इंग्लिश कम्युनिकेशन असेल ना तर तुम्हाला कुठं पण जॉब भेटतो. असं गिल्टी फील करून घ्यायचं नाही की बाबा नाही मी आर्ट कम्प्लीट केले, मी कॉमर्स कम्प्लीट केले, मी सायन्स कम्प्लीट केले. डझंट मॅटर इज ओनली ग्रॅज्युएशन. मी तुम्हाला सांगू शकतो मी ज्यावेळेस सिलेक्शन झालं होतं माझं 2018ला त्यावेळेस TCSच्या फ्लोअरवरती गेलो होतो. TCS असं एक मोस्ट TCS तुम्ही गुगलला जरी सर्च केलं ना त्याच्यामध्ये जवळजवळ 7.5 लाख एम्प्लॉय आहेत. आणि आमच्या फ्लोअरला आय थिंक मला वाटतं 350-400 एम्प्लॉईज होते तिथं. त्याच्यामध्ये फक्त दादा पाटीलचे सर आम्ही 2 जण सिलेक्शन झालं होतं 2018 साली. आणि आमचा SM जोशीला इंटरव्ह्यू होता. त्याच्यामध्ये जवळजवळ 4,500 पोर आले होते. 4,500 पोर आले होते. त्याच्यामधून फक्त 25 जणांचं सिलेक्शन झालं होतं. त्या 25 जणांमध्ये फक्त आम्ही 2 जण होतो दादा पाटील महाविद्यालय कर्जतचे. त्याच्यात मला सांगू शकतो की तुम्हाला आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, तर पहिला जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कुठं पण यशस्वी पार करू शकता. हे निश्चित आहे माझं. जर मी ज्यावेळेस तिथे गेलो होतो त्यावेळेस सगळेजण आम्ही 2 जण सर 350 फ्लोअरचे होते ना ते सगळे बाहेरच्या स्टेटचे होते. म्हणजे कोण कर्नाटकमधून आला सर, कोण हैदराबाद, कोण बाकीच्या गोष्टी पण आले सगळे. त्याच्यामध्ये आम्ही 2 जण फक्त आर्टचेच, म्हणजे 2 जणांनीच फक्त BA कम्प्लीट केलं होतं. विषय असं झाला आमचं ट्रेनिंग चालू होतं. ट्रेनिंग माझं EDSचा प्रोजेक्ट होता. इंग्लिशचा काहीही घेणं देणं नव्हतं आम्हाला. इंग्लिशमध्ये काही सुद्धा मी नव्हतो. मी ज्यावेळेस माझं SYला मला वाटतं इंग्लिश बॅकलॉग होता. 10 जण जे आहेत त्यांनी नावं घेतली म्हणजे तुम्ही 5 जर झाला तर माझ्यातर्फे अख्या कॉलेजमध्ये पेढे वाटले. ते आम्ही 7 जण त्यातले 5 जण झालो. सरांनी बोलून घेतलं सगळ्या कॉलेजमध्ये पैसे दिले पेढे घेऊन सगळ्यांना पेढे वाटले. FYला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर FY झाली. आता ही आमची आमची भेट झाली. भैयाला पण ॲडमिशन भैया मला ट्रीप असते ट्रीप असली आम्हाला माहीतच नाही इथं पवार सर आहेत म्हणून पुढं. आम्ही ठरवलं आम्ही दोघांनी चला आता माझं काय झालं त्यावेळेस मी OBC काढून घेतलं होतं. OBC काढल्यामुळे माझं 90 रुपयाचं ॲडमिशन त्याला 16,000 रुपये लागायचे. त्याच्या घरी जाऊन बसतो एक दिवस थोडे जास्त पाहिजेच घरी जाऊन बसतो. रमेश काका इकडून तिकडून तयार केले होते 16 रुपये घालवले असतं पुण्याला जा तिथं काय करता ॲडमिशन घेतलं. आमच्या याने बऱ्याच जणांनी ॲडमिशन घेतलं. मग त्यानंतर जर्नल प्रॅक्टिकलची वेळ आली. प्रॅक्टिकलच्या वेळेस माझे बाहेर पण व्यवसाय चालू होता त्यावेळेस. मी कॉलेज राहिलो कॉलेज व्यवसाय करून कॉलेज करायचं, कॉलेज करून जिमखाना करायचं प्लसमेंटचं. आणि एकदा असंच झालं माझ्यावर एक आरोप झाला मुलींना मी छेडलं म्हणून. गव्हर्नमेंट सरांनी मला आतमध्ये बोलवलं. आतमध्ये बोलवल्यानंतर मी तर काही केलं नव्हतं पण त्यांनी जाऊन चौकशी केली. काही तिकडून काही रिस्पॉन्स आला नाही मुलीकडून काही नाही. त्यानंतर मी काही माझी एवढी चौकशी केली कळत आणि मग लगेच सरांकडे आला विषय. लगेच सरांकडे माझी प्रेझेंटी काढली. सर माझी प्रेझेंटी फक्त ह्या डिपार्टमेंटला 3 दिवस लागले होते. सरांनी घरी सांगितलं मला माहिती आहे त्यांना सांगितलं असं असं झालं. पण माझी प्रेझेंटी तिकडं कोणी पाहिलीच नव्हती. जिमखान्याकडे पाहिली नव्हती. मग हे भुजबळ सर आम्ही सांगितलं असं असं झालं सर. सरांनी दुसऱ्या दिवशी प्रेझेंटी मराठवाड्या सरांना येते. तर आमची 95% प्रेझेंटी सर भरली होती जिमखान्यात.
सर म्हणले मॅडम तेव्हा मॅडम सर आम्हाला काय म्हणत नव्हते, आम्ही जरी इकडे नसलो तरी त्यांना माहिती आहे आमची काही ज्यावेळेस 2016 साली 15-16ला यांची निवडणूक झाली. यांची निवडणूकच्या वेळेस मला काही माहीत नव्हतं, राष्ट्रपती सर काही यायला तयार नव्हते. आणि त्यावेळेस संपादक बाळापटे सर होते, त्यांचं माझं कॉन्टॅक्ट होता. त्यांनी कॉल केला म्हणजे तुमच्या इथं कॉलेजमध्ये म्हणजे सर काही ते काही नाही केलं. मला म्हणजे तू इकडे काय मी इथून टू व्हीलरवर गेलो त्यांच्याकडे, त्यांनी वरती फोन केला, वरून कॉलेजला फोन आला, तुम्ही का घ्यायचं आहे? त्यांनी सांगितलं बैरवडे दांडेवडे ती वाटली त्याचं काय करायचं बरं कोण मिस्तर आहे म्हणजे नाही होत आम्ही कॉलेज डिपार्टमेंटला सगळ्यांना आलं तिथून आल्याच्यानंतर एकच रात्र होती. एवढ्यात मी सगळ्या मित्रांना यांना सांगून आपापल्या ज्यावेळेस आम्ही काउंटिंग होत होतो मॅडमनी सरांनी सगळ्यांना सांगितलं होतं. ज्यावेळेस काउंटिंग आम्ही बसलो होतो त्यावेळेस काउंटिंग सर तो नाही निघत. मी फक्त सरांना एवढं सांगितलं की माझं कॉन्फिडन्स आणि माझ्या मागचं जे माझे डिपार्टमेंट उभं आहे उठून जाऊ नका. तर सर मी 372 मतांनी निवडून आलो कॉलेजमध्ये. मला 1273 मतदान मला पडलं होतं प्रत्यक्ष मतदान झालं. त्यावेळेस कांबळे सर म्हणजे की तुझ्याकडे काहीतरी आहे म्हणजे चालतंय ठीक आहे सर. पण आम्ही काही घेऊन गेलं की पोरांना ग्राउंड उपलब्धचा विषय असला काय करायचे स्पर्धा परीक्षेला आपण हे करू त्याच्यात लक्ष द्या तुम्ही त्याच्यात. पण आमच्याकडे सर स्पर्धा परीक्षेमध्ये कोणी येतच नव्हते. आमच्याकडे काय ग्राउंडवाले कुठं काय मुलींना काय ग्रंथालय ओपन करण्यासाठी असे काम यायचे आमच्याकडे. चालते ठीक आहे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने कॉलेज झालं. आणि काय झालं पवार सर ज्यावेळेस आले आणि आता पवार सरांचे त्यांचं म्हणलं डॉक्टर आणि आमचे मोठे बंधू डॉक्टर हे दोघं क्लासमेट होते. हा मला क्यू हे मॅडम दिले टाकलेल्या मॅडम विभूती मॅडम म्हणल्या तू आता पवार सरांकडे पाहून घे काय करायचं आहे ती त्यात आम्ही काय हस्तक्षेप करणार नाही आम्ही काय सरांकडे बोलणार नाही. ठीक आहे म्हटलं. डॉक्टरला मी सांगितलं असा विषय डॉक्टर म्हणजे घरी नसेल तर ते डॉक्टरांनी केला कॉल ते म्हणजे त्या डॉक्टरला त्यांनी सांगितलं पवार सरांना असं पवार सर म्हणजे आता तू मला असली कामं सांगायला पाहिजे मी आजपर्यंत कोणालाच नाही सोडलेलं नाही चालते म्हटलं. त्यानंतर पवार सरांनी माझी भेट घेतली बाहेरची नाही. मला म्हणजे मी तिथं काही बोललो तरी तू शांत बस मी पद्धतीने मी करतो काय करायची. त्यावेळेस पवार सरांनी पण चांगली साथ दिली. त्यामुळे आम्ही व्हॉलीबॉल झालं क्रिकेट झालं किकबॉक्सिंगला सर नेपाळकडून आलेलं. माझा बिझनेस चालूच काही बिझनेस चालूच म्हणजे आता मी टी.वाय झालं भरपूर केली. मग मला आता MSc करायची MSc सगळं इंग्लिशमध्ये. आम्हाला मला चालला का आम्ही काय म्हणतात MSc मी अशीच पार जायची. व्यवसाय करायचा ठरला. व्यवसाय करायला निवडला पण घरचे नाव ऐकून मी घाबरले. म्हणजे एवढं पैसा आणायचा स्टोन प्रेशर त्यामध्ये एवढा पैसा आणायचा ते आमच्या 2 वर्ष बंद पुण्याला येतो. डॉक्टर म्हणजे तुझी इच्छा आहे ना आम्ही करून देतो करून हे आम्ही वडिलांनी करून दिलं. आज सांगायला एवढं मला अभिमान वाटतो की मुलांनी शिक्षणापाशी काहीच नाही. अजून मला जास्त इंग्लिश पण वाचायला येत नाही. पण आज मी एवढं सांगतो की मी
आज बिझनेसमध्ये एवढं सक्सेस आहे आणि बिझनेसमध्ये खूप स्ट्रगल आहे तुमचं. एवढं स्ट्रगल आहे ना, कोण बाबा कोणाला पाय कसा घ्यायची ते सांगता येत नाही. आणि कोण आपल्या कॉम्पिटिशनला उभा राहील त्याला आपण तोंड देणं हे खूप गरजेचं असतं. गरजेचं म्हणजे टोटली आपण बिझनेस करताना आपण जे लोन घेतो बँकेकडून काय ह्याच्यावर आपण सगळ्यात अगोदर फोकस केला. डिपार्टमेंटला मी एम ए केलं, ग्रॅज्युएशन केलं, एम ए केलं आणि शिक्षणातून माझ्या पहिल्यापासून होतं की शिक्षण डिग्री आपल्याला फक्त कम्प्लीट क्वालिफिकेशन करायचं आणि आपलं व्यवसायातच सेटल पहिल्यापासून कॉलेज जरी चालू असेल त्यावेळेस पण माझं साईड बिझनेस चालूच राहायचं. आता पण माझं कॅटल फीडचं दुकान आहे मोठं, 2 कंपनीचं डीलरशिप आहे. भरपूर मोठा असं म्हणजे टर्नओव्हर चांगला आहे माझा महिन्याला 40 लाख रुपयाचा टर्नओव्हर होतो. बाकीचं बाहेरचे म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भाग असल्यामुळं धंदा कोणता निवडावा हा पहिल्यापासून माझ्या पुढे प्रश्न होतात. तर आपल्याकडे ग्रामीण भागात दूध धंदा मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यामुळं मी कधीही न बंद पडणारा धंदा निवडला. आता कोरोनाच्या काळात सगळे व्यवसाय बंद होते, तरी पण आमचा व्यवसाय असा आहे की सरकारने पण सूट दिली की किराणा दुकानं आणि पशुखाद्याची दुकानं उघडली होते. त्याच्यामुळं आणि तिथं नसलं तरी चालतंय, म्हणजे कोरोना जरी असला दुकानावर काय म्हणजे कस्टमर चालू आहे. त्याच्यामुळं बिझनेस पण चांगल्या पद्धतीने चालला आहे. आणि हे सगळं मला कॉलेजला असल्यामुळं आपल्या व्यावहारिक ज्ञान जे आहे ते मला कॉलेजमध्ये भरपूर प्रमाणात मिळालं. शिक्षणातून नोकरीच करावी असं काही नाही, आणि व्यवसायात पण आपण सक्सेस होऊ शकतो. आणि शेवटी काय होतं, शेवटी शिक्षण वगैरे सगळं घेऊन असा एक प्रश्न उभा राहतो की बाबा शिक्षण तर भरपूर झालं पण पैसे मिळत नाही. शेवटी पैसाच कमवायचा म्हटलं तर माणूस मग एकदा त्याने निश्चित केलं की पैसा कुठल्याही मार्गाने कमवू शकतात आणि शिक्षण हे वायाला जात नाही. शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला बिना शिक्षण 10वी नंतर जे कॉलेज वगैरे करत नाहीत मुलं, त्यांना मोलमजुरी केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. आपण शिकल्यामुळं आपले जे स्किल असतं ते आपण पैसे कुठल्या मार्गाने कमवू शकतो एवढं तरी कमीत कमी कॉलेज केल्यानंतर एवढं तरी कळतं. आणि हा कार्यक्रम बऱ्याच दिवसात जॉग्राफी डिपार्टमेंटसाठी फोन यायचा, तर मध्ये 4-5 वर्ष बंद झाला फोन यायचा. त्याच्यामुळे कार्यक्रमाला काही मध्ये कुठं आलो नाही. आता हा कार्यक्रम सरांचा फोन आल्यानंतर मला वाटलं की बाबा मागच्या महिन्यात काहीतरी माझ्या विद्यार्थ्यांचे मेळावा जाताना मीटिंग हा त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम दिसतोय. मी टाळण्याचाच प्रयत्न केला, म्हणजे बरंच पूर्ण तालुक्यातला असा विषय. सरांचे 4-5 वेळेस कॉल आले, म्हणजे फक्त डिपार्टमेंटलच कार्यक्रम आहे आपलाच. त्याच्यामुळे आवर्जून आलो, तर इथं बोलण्याची मला संधी दिली. कार्यक्रम घेतल्याबद्दल मला पण असं चांगलं वाटायला लागलं. तिथे कॉलेजमध्ये येण्याचा योग हा बऱ्याच दिवसात मी मला संधी दिल्याबद्दल आभार आहे. असं काही अनेक विषयाला परिचय झाला. कॉलेजमध्ये आल्यानंतर कॉलेजला आल्यासारखं जाणवलं आणि कॉलेजचे जुने दिवस म्हणजे माणूस जगत असताना त्याला इतिहासही माहीत पाहिजे, भूगोलही माहीत पाहिजे, भविष्यकाळही माहीत पाहिजे आणि भूतकाळही माहीत पाहिजे. हे असेल तरच या ठिकाणी आपण आपली वाटचाल करू शकतो. आज समोर बसलेले सर्व जे जागृती डिपार्टमेंटचे विद्यार्थी आणि आज आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यांचंही अभिनंदन. आणि आता जे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षामध्ये आहेत हे खरे भाग्यवान आहेत की त्यांनी जागृतीसारखा विषय निवडला आहे आणि आपलं करिअर याच्यातून निर्माण करायचंय. मी माझं सांगेन, मी जर जागृती घेतला नसता तर सर मी आधी तो उभाच राहिलो नसतो. मला माझं स्वतःचं नाव सांगता येत नव्हतं. ज्यावेळी वर्गामध्ये सर मला जे सगळ्यांनी आपली ओळख करून द्या त्यावेळी माझा नंबर आल्यावर मी घाबरायचो आणि सांगायचो तर मला माझं नाव सांगता येईल का नाही, अशी परिस्थिती. आणि ह्या अशा परिस्थितीमधून मी जागृतीमध्ये आलो. आपल्याच तालुक्याचे पुत्र डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे बंधू प्रवीण कुमार सप्तर्षी हे पुण्या SP कॉलेजला प्राध्यापक होते
आणि कुणाशी संपर्क येईल काही सांगता येत नाही. एकदम सज्जन माणूस आणि त्या माणसाच्या संपर्कात आल्यानंतर पूर्ण जीवनच बदलून गेलं. आमच्याकडे फक्त 3च ठिकाणी ऍडमिशन होतं MA ला. एक पुणे विद्यापीठ, दुसरं SP कॉलेज आणि तिसरं नगर. बाकीकडे कुठेही या ठिकाणी MAच सुविधा नव्हती. आणि योगायोगाने मग ठरवलं, घरच्यांचा त्रास म्हणून म्हणलं नाही आता आपण पुण्यालाच जायचं, नगर नको. आणि पुण्याला गेलो आणि पुण्यामध्ये करिअर झालं. म्हणून या ठिकाणी मी मुलांना सांगेल की तुम्ही जागृती घेतला हे नशिबान का आहात. तर या ठिकाणी MPC मध्ये आणि UPSC मध्ये मेन विषय जागृती असतो. एखादा विद्यार्थी जरी या ठिकाणी सायन्स मधून झाला, BSc अग्री जरी झाला, तरी तो मेन सब्जेक्ट मध्ये जागृतीची निवड करतो. याचं कारण असतं या ठिकाणी ह्या विषयामध्ये सखोल ज्ञान आहे. आणि बरेचसे विद्यार्थी जे काही MPC UPSC झालेत त्यांचा जागृती हाच विषय आहे. म्हणून तुम्ही सुद्धा स्वतःचं करिअर करण्यासाठी हा विषय घेतलेला आहे, हेच खरंच चांगलं आहे. आपण त्या क्षेत्रामध्ये जावं, त्या ठिकाणी करिअर करावी आणि या तालुक्याचं, या कॉलेजचं नाव आपण उज्ज्वल कराल अशी अपेक्षा करतो. कॉलेजमध्ये हा जागृतीचा दिवस ठेवला आणि बऱ्याच तरुणांनी आपले अनुभव सांगितले. या अनुभवाची शिदोरी आपण बरोबर घ्यायची. जे चांगलं ते बरोबर घ्यायचे, वाईट ते सोडून द्यायचं आणि आपण पुढे चालत राहायचं. जीवनामध्ये अनेक संघर्ष असतील. आत्ताच अध्यक्ष साहेब म्हणले, नगराध्यक्ष साहेब, मला भाषण करता येत नाही. पण काही जण भाषण न करताही राजकारणामध्ये पडद्यावर मोठं काम करतात. तर नगराध्यक्ष तर कोणी होईल, तुम्ही नगराध्यक्षांचे पती झाला म्हणून तुम्ही नशीबवान आहे. याच्यामध्ये तुम्ही बोलायलाही शिकता, परंतु पडद्या मागे आपलं काम फार मोठं आहे. दुसरे आमचे मित्र या ठिकाणी सागर लागे, आज जरा कमाल वाटली. लागे, दांडे, तोरडमल, ढेरे हे सगळे जागृती होते आणि या सगळ्यामध्ये आज जागृती डिपार्टमेंट तयार झालेलं आहे. काय शिक्षण घेतलं हे महत्वाचं नाही, परंतु शिक्षण घेतल्यानंतर त्यातल्या शिदोरी बरोबर घेऊन आपण आपल्या व्यवसायामध्ये तुम्ही चांगलं नाव कमवले, हे सगळ्यात महत्वाचं. तर बरेच जण या ठिकाणी राहुल थोरात ते पण छान बोलले. त्याच्यानंतर त्या पूजा शिंदे मॅडम तर म्हणले मी पुण्यावरून आले. मी तर विचारच करत होतो बऱ्याच वेळा. मी करत होतो पुण्याला जायचा विचार करत होतो, तर त्या पुण्यावरून इकडे आलेले आहे. हे आपलं कॉलेज हे त्याच्यामध्ये नक्कीच चांगलं आहे. मी आज काय जास्त बोलणार नाही. सरांचा फोन मला 9 वाजता आला, म्हणले यावं लागेल. परत आपले हे लगड सर, मी मला फार व्यस्त आहे आणि व्यस्तमधूनही या ठिकाणी हा मार्ग काढला पाहिजे आणि मी आलो. सरांची माझी कधी ओळख झाली नव्हती, म्हणून सरांची आपली भेट होईल. आपण जीवनामध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपण प्रामाणिक जर राहिलो तर आपली प्रगती 100%. त्याच्यावर लक्ष फोकस केला पाहिजे. लक्ष फोकस करून तो व्यवसाय कसा मोठा होईल आणि त्या व्यवसायाचा इतर समाजाला फायदा कसा होईल हे बघितलं पाहिजे. मी सागरला पाहतोय, सागरने अतिशय शून्यामधून साहेब निर्माण केले आणि चांगल्या पद्धतीचं टोन क्रेशर तो आज चालवतोय. आणि आमचा डिग्री तर काय सुरतच्या घरातलं असल्यासारखं काम. त्यांनी सुद्धा या ठिकाणी सगळे म्हणायचे, दादाही म्हणायचे हे काय शिकल का नाही मला गॅरंटी नाही यायची. परंतु वकिलीमध्ये शिक्षणाचा आणि व्यवसायाचा काही संबंध नसतो. जे 40% असतात ना त्यांची वकील फार चालते. वकिली आणि डॉक्टरची विषय असा असतो, एखाद्याला 95% मार्क पडले आणि डॉक्टर जर कधी हसलेच नाही तर पुढला पेशंट कधीच नाही. 95%वालाच वकील चांगला चालतो असं नाही. वकिलीमध्ये ते काय मांडतात हे महत्वाचं आहे. आणि मांडण्याचं स्किल हे सगळ्यांमध्ये जो समाजामध्ये असतो त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात असतं. आपण सर्वच जण नशीबवान आहेत की आपण अशा एका चांगल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतो. आणि या तालुक्याचा सरांविषयी काढला बघायची की दुष्काळ भाग आहे आणि दुष्काळी भागामधलेच मुलं चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. पुण्यामध्ये मुंबईमध्ये असं नाहीये. आपल्या मुलांना गरज आहे, आपली मुलं स्वतः कष्ट करायची ताकद असते आणि स्वतः कष्ट करून या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा राहत असतात. म्हणून मी त्या ठिकाणी विद्यार्थ्याला सांगेल की आपली परंपरा चांगली, लॅबनी चांगली आहे आणि आपल्या इथं UPSC MPSC होण्याचं प्रमाणही जास्त आहे. म्हणजे बाकीचा तालुका जरी वेगळ्या मार्गे गुरगरत असला तरी कर्जत तालुका हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये गुरगरणारा तालुका. आज कुणीच आपला हात धरणार नाही शिक्षणाबाबत. महाराष्ट्रातल्या कुठल्याही टोकाला जा, कर्जतकर असणारच अशी ओळख या सर्व प्राध्यापक मंडळींनी, सर्व शिक्षक मंडळींनी केलेली आहे. एका एकदम माझे
किस्से सांगतो सर. मला काय करायचं मला काहीच माहित नव्हतं आणि आज पण आहे ना, मी उद्या काय करणार हे मला माहित नाही. साहेब मी कुठल्या क्षेत्रातून गेलोय की मलाही कळत नाही. जागृती मी जागृती घेतला का तर सहले म्हणून जागृती घेतलं. वडील शिक्षक होते, घरामध्ये सगळं रयेचं वातावरण होतं म्हणून मला नोकरी करा म्हणून नोकरी केली. नोकरी सर काय फार काळ टिकली नाही, 2 वर्ष नोकरी केली. पार्ट टाइम करायचो आणि पार्ट टाइमची नोकरी म्हणलं हे काय आपल्या याच्यामध्ये बसणार नाही. लहानपणापासून आवड चहा द्यायची. घरामध्ये कुणी आलं की त्याला मात्र पहिला चहा देण्याचं काम आमच्यावर असायचं आणि ते चहा देण्यामध्येच आम्हाला ही समाजाची आणि राजकारणाची ओढ लागली आणि म्हणून या क्षेत्राकडे आलो. आज कुठलं क्षेत्र जर शिल्लक नाही, फक्त वैद्यकीय क्षेत्र जर सोडलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. आज कुठल्याही विषयावर सांगितलं बोलायला तर 100% बोललं. पंचायत समितीमध्ये असताना त्या व्हिडिओ मॅडम पहिल्या डोकून बघायच्या सभागृहामध्ये हा आहे का म्हणून. म्हणजे मी जर सभागृहामध्ये असेल तर त्या म्हणायचा विषय संपला. आता ते सगळ्या विषयामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम करण्याचं भाग्य मला हे जागृतीमुळे लावलं. कुठल्याही विषयामध्ये असेल तर या ठिकाणी नॉलेज येण्याचं काम या जागृतीने केलं. याच्यामध्ये क्लायमेट या ठिकाणी दुसरी पिढी आहे या सर्वांची, जी मधल्या काळातली आहे, जी घडलेली आहे, या महाविद्यालयातून एक संस्कार धन बाहेर पडलेली आहे. आणि एक आत्ताची पिढी आहे जी तुम्हाला पाहते. हा 3 पिढ्यांचा मेळा आहे. मला खरं तर बाबू बोरकरांची एक कवितेची ओळ आठवली. ज्या काही तुमच्या मनोगतांमधून मी ऐकत होतो, महाविद्यालयाविषयीचे अनुभव, स्वतःच्या प्रगतीविषयीचे अनुभव, तुम्ही आत्ता काय करता हे सगळं पाहत असताना, ऐकत असताना मला नागो महानोरांच्या कवितेतल्या काही ओळी आठवल्या. ते त्याच्या कवितेमध्ये नागो महानोर हे कृषी कवी आहे, शेतकरी कवी आहे. मातीशी, झाडांशी आणि हवामानाशी एक अत्यंत घनिष्ठ असलेले नातं असलेले कवी आहे. आणि त्यांना साहित्यिक कवी म्हणून मान्य शरद पवार साहेबांनी स्वीकृत आमदार म्हणून घेतलेले होते. त्यांनी आयुष्यभर शेतीमध्ये स्वतःला गुंतवून टाकलेलं होतं आणि ते शेतीशी मुलाशी बोलायचे. त्या कवितेमध्ये असं म्हणायचे, या शेतानं लळा लावला असा की परस्परांशी सुखदुःखात हसलो रडलो. या शेतानं लळा लावला असा की परस्परांशी सुखदुःखात हसलो रडलो. आता तर हा जीवच अवघा असा झगडलाय, त्याच्या हिरव्या बोलीचा मी शब्द जाणलो. आता तर हा जीवच अवघा असा झगडलाय, त्याच्या हिरव्या बोलीचा मी शब्द जाणलो. हा शेती मातीतला कवी शेतीच्या परिभाषेत बोलतो आहे, मातीच्या परिभाषेत बोलतो आहे की ज्या हिरव्या शेतामध्ये त्यांनी आयुष्यभर स्वतःला अक्षरशः वेगळून टाकले, गाडून टाकले, त्यांच्याशी तो बोलतो आहे. त्या एकूण होऊन गेलेला आहे की त्या शेतानं त्याला घडवलेलं आहे, त्या शेतानं त्याला पोचलेलं आहे, मोठं केलं आहे. आणि मग अशा त्या शेतीनंच त्यांच्या त्या प्रतिमेला अनुभव दिलेला आहे. तुमच्या सर्वांचे अनुभव ऐकत असताना तुम्ही अत्यंत प्रांजळपणानं बोलू. आमचे ॲडव्होकेट साहेब ते इतक्या मोकळेपणानं सांगत होते, अगदी मोकळेपणाने. म्हणजे आपण शक्यतो बाहेरच्या समाजामध्ये गेल्यानंतर स्वतःविषयी खूप चांगलंच सांगत असतो. आपल्याकडनं काही झालेल्या चुका असतात, काही दोष असतात, ते आपण शक्यतो दडवून ठेवत असतो, कारण तो एक सामाजिक संकेत असतो. चांगलं तेच समाजासमोर मांडायचं असतं. परंतु आजचं जे अनुभव कथन या निमित्तानं मी ऐकत होते, त्या सर्वांची भाषणं मी ऐकली आहे. मन लावून आहे, अत्यंत प्रांजळपणानं सगळी बोलली, मोकळेपणानं बोलली. शब्दामधून तुम्हाला या आपल्या दादा पाटील महाविद्यालयाविषयी असलेली आस्था, त्याच्याविषयी असलेला जिव्हाळा, त्याच्याविषयी असलेलं प्रेम, ही शब्दातून जाणवत होती की तुम्ही किती एकरूप या महाविद्यालयाच्या संस्कृतीशी, या रयत कल्चरशी झालेला आहात. आणि मग त्या काळातले अनुभव तुम्ही जे सांगितलं, जी काही सुखदुःखाचे अनुभव आहे ते तुम्ही व्यक्त करा. परस्परांशी सुखदुःखात हसतो रडलो, म्हणजे त्या काळात जे काही चाललं त्याच्यात तुम्ही एकमेकांच्या बरोबरीनं राहिला, एकमेकांच्या बरोबरीनं घडला आणि या महाविद्यालयाच्या वातावरणातून पुढे आला. आणि आज अशी अवस्था झाली आहे की त्या जसं
शेवटी त्या हिरव्या मुलीचा शब्द झाला म्हणतो आणि त्याची शब्दरूप, त्याचं बोलणं, त्याची कविता ही हिरवाईची कविता आहे. त्याचे शब्दच हिरवळीचे आहेत. तसे तुमचे सगळे शब्द हे रयटियन आहेत, कर्जतियन्स आहेत. दादा पाटील महाविद्यालयाच्या या वातावरणाने भारावलेले आहेत. आणि मग 1964 सालापासून सुरू झालेली या महाविद्यालयाची एकूण सगळी परंपरा, इतक्या सगळ्याच्या पिढ्या या ठिकाणावर घडल्या आहेत. या ठिकाणी पाटील साहेबांनी मला सांगितलं की आमची जी चर्चा झाली त्यांनी म्हटलं किंवा दुष्काळी भागामध्ये खरं पीक चांगलं येत असतं बुद्धीचं, ज्ञानाचं. आणि मी 1 जानेवारीला आल्यापासून हे सारखं हेच म्हणतो आहे. सारखं हेच या 100 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये बोलल्याशिवाय पीक निघत नव्हतं असा हा जो पट्टा आहे की ज्याला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये दाटटी पडणारी म्हणून आज एक स्वतःचं वेगळं अस्तित्व या पट्ट्याचं तयार झालेलं आहे. परंतु हे सगळं उभं करणारी जी माणसं होती की आपल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकच समोर उद्देश ठेवलेला होता की मोठ्या शहरांमधून, मोठ्या नगरांमधून शिक्षणाच्या सुविधा आहेत आणि तिथं जाणारी माणसं ही धनदांड्यांच्या घरातली असतात. परंतु माझ्या गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर असा जो वर्ग आहे त्याच्या मुलाबाळांनी शिकायला कुठं जायचं. आणि मग त्यांनी 100 वर्षापूर्वी 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर आपला सगळा फोकस जर केला तर तो ग्रामीण भागातल्या डोंगर दऱ्यातल्या खेडेगावांमध्ये. आणि त्यांनी आपल्या उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं ठिकाण जर कोणतं निवडलं तर ते कर्जत. 1949 साली स्थापन झालेली शाळा ही सुरुवात होती रयत शिक्षण संस्थेच्या या पट्ट्यातल्या कामाची. पहिलं ठिकाण जाणीवपूर्वक त्यांनी हे का निवडलं असेल हे लक्षात घ्या की एकीकडे मराठवाड्याचा मोठा पट्टा आहे, दुसरीकडे हा नगर जिल्ह्याचा भाग आहे आणि मागचा भाग जर पाहिला तर तोही अत्यंत भकास आहे. अशा काळामध्ये या सर्व पट्ट्यातील शिक्षण व्यवस्थेला गुंफण्यासाठी त्यांनी हे ठिकाण निवडले. आणि अशा काळात त्यांना या उत्तर भागातून सर्वात प्रथम तितक्याच तोलामोलाची साथ देणारी जी माणसं पुढे आली त्यातले दादा पाटील, ज्यांच्या नावानं 1964 साली आपले हे महाविद्यालय जे सुरू झालेलं आहे त्याच्या नावानं ओळखलं जातं. की ज्या क्षेत्रामध्ये, ज्या परिसरामध्ये ज्ञानाचं पीक उगवतं असं आपण म्हणतो. मग स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राचा, व्यवसायाच्या क्षेत्राचा, उद्योगाच्या क्षेत्राचा आमच्या पुणे शहरामध्ये कर्जत मित्रमंडळ नावाचं एक मंडळ आहे की तिथं पुण्यामध्ये स्थायिक झालेले कर्जत तालुक्यातील आणि कर्जत भागातील जी माणसं आहेत, यशस्वी माणसं आहेत, त्यांनी एकत्र येऊन ते स्थापन केले. एकदा माझा योग आला होता त्यांच्याकडे जाण्याचा एका मित्रा यांचे संगीत सांगणे सरांनी. आणि त्यावेळी मी पाहिलं, या माणसांचं प्रेम पाहिलं, या माणसांची आपुलकी पाहिली. म्हणजे दुष्काळातली माणसं मनाने कोरडी नसतात, मनाने अत्यंत जिव्हाळा आणि प्रेम, आपुलकी त्यांच्यात असते. आणि यशस्वी असलेल्या अनेक स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातल्या, इतर क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींचा आपण जर आलेख जर काढला तर एक पारनेर तालुक्यातील आपल्या या भागातील आणि पाथर्डीच्या पुढच्या पट्ट्यातील मुलं सर्वाधिक संख्येत असलेली दिसते. त्याचं मुख्य कारणच हे आहे की परिस्थिती आपल्याला लढायला शिकवत असते, परिस्थिती आपल्याला घडवत असते, परिस्थिती आपल्याला कष्ट करायला शिकवत असते. आणि जी सचोटी लागते हे सगळं करण्यासाठी ती त्या परिस्थितीमुळे आलेली असते. आणि म्हणून हे यश आहे. आज आमच्या या विद्यार्थी, माजी विद्यार्थी मित्रांनी आपली मनोगत व्यक्त करत असताना ते त्यांच्या क्षेत्रामध्ये यशाच्या उच्च शिखरावर आहे. सगळेच नोकरीच्या क्षेत्रात जातील का तर नाही, सगळेच नोकरीच्या क्षेत्रात नाही जाऊ शकत. आज आमची आत्ताची पिढी जी काही तुम्हाला ऐकते आहे त्यांच्या मनाचं परिवर्तन निश्चितपणानं होणार आहे. दादा पाटील महाविद्यालयाचा 1964 पासून आजपर्यंतचा प्रवास हा काही इतका सुखासुखी झालेला नाही. अत्यंत खडतर अशा परिस्थितीतून हे महाविद्यालय अत्यंत आत्ता वैभवाच्या शिखरावर पोहोचलेलं आहे. म्हणजे आज जी काही समृद्धी दिसते आहे, आज इथं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला चांगलं झालेलं दिसत आहे, हे एकाएकी एका रात्री झालेलं नाहीये. 64 सालापासून अनेकांनी
आपल्या आडाची काढं केलेली आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, हे महाविद्यालय उभं केलेलं आहे की इथलेच भूमिपुत्र आहे, ते इथलेच भूमिपुत्र आहे. आम्ही रयत सेवक हे बिंचवाचा संसार पाठीवर असणारे असतो. मी रयतेचाच विद्यार्थी आहे. त्या काळात हे कर्जत त्या काळातलं पाहिलेलं आहे. 89-90च्या काळातलं मी कर्जत पाहिलेलं आहे. कारण मी विद्यार्थी म्हणून इथे खेळायला आलो, कबड्डीचा खेळ खेळायला आलो. तर तेव्हाचं कर्जत मी पाहिल्यावर आजचं कर्ज ज्यावेळी अनुभवतो त्यावेळी मला एक अभिमान वाटतो, हेवाची वाटतो. आज ह्या कर्जतचा चेहरा मोहरा कसा बदलला, दादा पाटील महाविद्यालयाचा चेहरा मोहरा किती बदलला. तर आज इथं आहोत, आमचं योगदान देऊन आम्ही निघून जाऊ. पण तुम्ही सगळे जे आहात तिथे या महाविद्यालयाविषयी असलेला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, बांधिलकी त्यामुळे तुम्ही खेचून आणण्यासारखी का आणि बरोबरच तुम्ही बोलत होता. अनेकांनी काहीतरी आपल्या या आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं ही अपेक्षा नाही. खरं तर माझी विद्यार्थी हा रीड की हड्डी असतो. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 5 मुख्य स्तंभ असतात. त्यातला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ ज्याला आम्ही स्टेक होल्डर असं म्हणतो, त्या स्टेक होल्डर मधला सर्वात महत्वाचा रीड की हड्डी असलेला भाग जर कोणता असेल तर तो माझी विद्यार्थी. कारण माझी विद्यार्थी हे त्या महाविद्यालयाचं प्रॉडक्ट असतं. माझी विद्यार्थी हा आजी विद्यार्थ्यांच्या समोरचा आदर्श असतो. तुम्ही आज काय आहात, आज तुम्ही कुठं आहात, आज तुम्ही कोण आहात हे पाहून ते ठरवत असतात या महाविद्यालयामध्ये आपण जावं की न जावं, या महाविद्यालयामध्ये आम्ही शिकावं की न शिकावं. आणि आपण नोकरीशी सातत्यानं शिक्षणाचा संबंध जोडल्यामुळे थोडी गफलत झाली आहे. शिकून काय करायचं, नुसतं ग्रॅज्युएट होऊन काय करायचं, पदवीची वेंडोळी घेऊन काय करायचं. पण आपण सगळ्यांनी आधी महत्त्व व्यक्त केली, त्यातून एक धडा दिलेला आहे की फक्त नोकरीसाठी शिक्षण या भूमिकेतून तुम्ही पाहू नका, तर स्वतःच्या पायावर समर्थपणानं उभं राहण्यासाठी म्हणून त्या शिक्षणाकडे पहा.